नमस्कार मंडळींनो, मी विनय प्रकाश रावर आणि तुमचं स्वागत करते मालवणी अँड व्हील्समध्ये. सो आपली कोकण सिरीज झाली असं मी असं सांगते. तुमका नक्कीच आवडले तर सगळ्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत लोकांना शेअर करा. काही सजेशन असेल ते पण आमका सांगा, मग आम्ही जरा त्यामध्ये प्रयास करू चेंज करूचे. जसं तर माईकचं माका सांगतात सगळेजण की जरा आवाज जरा कमी येतात कधी कधी मध्ये सो माईकवरती एक्सपेरिमेंट चालू असा आमचा. सो ते माईकचं पण आपण म्हणजे कसं की आपण ट्रायलवरती करत असतो सगळं ते. सो ते झाला विषय. दुसरा विषय असा की आम्ही गेलो होतो लालबागला आय लव्ह मिसळ सगळ्यांना माहीत असत. पहिलं एक व्हिडिओ गेलो होतो मी आय लव्ह मिसळचं, पण त्याचा आउटलेट बंद झाला. त्याच्या बाजूला ओपन केलं आणि त्यांनी ते दुसरा आउटलेट त्याचा पण आय लव्ह मिसळच नाव ठेवलं. नाही, माझघरचा होता त्या माझघर लालबागचा ना त्यांचा आहे ते. तर त्यांच्या बाजूला जा, दोन माझघर समोरासमोर आहेत ना, ते बाजू घेत ना, ते त्यांच्या बाजूला दुसरा ते आय लव्ह मिसळ असा. सो ते तुम्ही जाऊ शकता, तुम्ही बघू शकता. सजेशन असतं आमच्या, बाकी काय असे फोर्स नाही की जाऊ कसं आहे तुमका. ओके, आम्ही गेलो होतो, आमका जरा आवडला पण आम्ही गेलो. कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, बऱ्याच प्रकारच्या मिसळ आहेत त्यांच्याकडे. ॲम्बियन्स पण चांगलं होतं, जसं शांत निवांत. सो नक्कीच तिकडे जाऊन तुम्ही गेलात तर आम्हाला कमेंट करून सांगा कसं वाटलं. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. खूप फास्ट बोलतो कारण का इंट्रोडक्शन कधी मोठं होतं आणि मला जरा काही टॉपिक कवर करायचे असतात. सो तो लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्ही गेला असाल तर तिकडे सांगा कसं वाटलं तुम्हाला, काय वाटलं. तुम्ही कुठे अजून आउटलेट ट्राय केले की आपण जे कवर नाही केलं ते सांगू शकता, आपण ते ट्राय करू. किंवा जिथे कुठं आपण गेलो आहे आणि तिथे आम्ही पदार्थ तो नाही खाल्ला आहे तर तो तुम्ही सांगा आम्हाला की आम्ही तो कवर करू. विषय दुसरा असा आहे की आपला एक फॅमिली बिझनेस आहे. फिमेल क्लोथिंग्स म्हणजे ते कुर्ती, लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्ती, 3 पीस, गाऊन आई करते घरच्या घरी. सो सपोर्ट बनवून आपण पण करतो. तर मी काय त्याचं काय अजून पेज बनवलं नाही. मला सगळेजण सांगतात की पेज बनव. गणपतीच्या अगोदर बिझनेस चालू केला होतो. बापूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, देवाच्या कृपेने, रामेश्वराच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या कृपेने चांगलं चाललो बिझनेस. श्रीराम अंबाजना सहित असंच चालू आहे. आणि आमका जरा तो म्हणजे जरा मोठं करूचा, नंतर बघू तो विषय पुढे. तर आईसाठी तो म्हणजे तो एक जस्ट तो आम्ही एक रिटायर झाल्यानंतर मग काय करणार आई. तर म्हटलं की चालू करूया काहीतरी. पप्पांना पण मी सांगत होते, पप्पा पण तयार होते की करूया काहीतरी. तो ठीक आहे विषय तो. तर मी तुमका इंस्टाग्रामवरती आपला हँडल आहे मालवणी अँड व्हील्स, त्याच्यावरती मी पोस्ट टाकत असते, फेसबुकवर टाकत असते. त्यांच्याकडे माझे नंबर, ते माझे स्टेटस बघू शकतात. पर्सनल नंबर मी देऊ शकत नाही, दुसरा नंबर तयार करत आहे, म्हणजे जुना नंबर चालू करून घेत आहे आणि त्याच्यावर तुमका मी देत आहे. तसं डिटेल्स बघू तुमका मिळतील त्याच्यावरती. तर नक्कीच 2 मिनिटाच्या पुढे गेलो व्हिडिओ. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत झालो तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा, जास्त लोकांना शेअर करा. आणि लवकर आपण नवीन लोकांना भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबाजना नाचवीत. आय लव्ह मिसळमध्ये फार वर्षापूर्वी, म्हणजे बऱ्याच 3-4 वर्षापूर्वी आपण केलेला एक ब्लॉग, 2-3 वर्षापूर्वी. आणि आता आपण बऱ्याच वर्षानंतर परत एकदा इकडे आलो आहे आणि न्यूली चालू केलं. पहिलं पुढे होतं लाडू सम्राटच्या इकडे, आता ते जरा माझघरच्या बाजूला झालेलं आहे. सो आता आपण एक मिसळ थाळी मागवली ना इथे, कोल्हापुरी मिसळ थाळी. ती बघा इकडे मिसळच्या व्हरायटीज आहेत. तुम्हाला कोणत्या काय पाहिजे तर त्या सगळ्यात आहेत. तर तुम्ही ते काही तुम्हाला हवं असेल तर इकडे मिसळ आहे, प्लस नंतर शेवभाजी आहे, पनीर चीज पावभाजी आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळतील खायला. ओके, पाऊस आला ना, आणि अचानक अशा प्रकारे दिवाळीच्या दिवसात पाऊस आलेला आहे. सगळं तुम्ही डिझाईन पण बघा, त्यांनी मस्त केलं आहे एकदम, मस्त केलं आहे एकदम, खूप सुंदर केलं आहे. सो आपली मिसळ थाळी आलेली आहे. ओके, सो मिसळ थाळीमध्ये तुम्ही बघू शकता तर काय आहे. मिसळ आहे, 2 पाव, फरसाण आणि त्यामुळे मिसळमध्ये बटाट्याची भाजी आहे वरून. फक्त फरसाण दिलं म्हणजे सकाळी 3 पापड आहेत. हे मिसळची तर्री आहे आणि याच्यामध्ये भाजी बघा, मटकी आहे ना, मटकी भाजी. आणि ह्याचा टेक्स्चर पण बघितशील ना, याचा मस्त जास्त स्पायसी पण नाही, जास्त पण नाही, मीडियम स्पायसी पण सांगितलं. हो, कांदा लिंबू दिला आहे, पापड दिले आहेत, गुलाबजाम आणि ताक.
सो जर तुम्ही ही घेतली मोठी थाळी घेतली ॲक्च्युली तर त्यामध्ये तुम्हाला भजी पण येते, कांदा भजी येते आणि दुसरी भजी येते कोणती तरी मिरचीची भजी येते ती येते. सो आता आपण टेस्ट करून तुझ्या सांगेल आपल्याला की मिसळ आणि कसं वाटतंय. आपण एकजीव करूया. आम्हाला जमत नाही. हो म्हणजे ते टॅक्टिक आहे घ्यायची ना असं नाही. सो आता हे बघा आता आपण इकडे काय करतोय की आपण हे मिसळ मिक्स करून घेतोय. ओके हो. सो आता तू सांग मला कसं वाटतं ते. ठीक आहे. सो आता बघ अजून घे ना थोडं हे ना एकदम ड्राय नको बघू असं एकदम हां असं करा एकदम थोडं लिक्विड फॉर्ममध्ये असेल ना तर जरा खायला मजा येते ना. हां असं मिक्स करूया आपण सगळं. कांदा त्यामध्ये कांदा असा पण हां टेस्ट करून गरम आहे. वाफा बघ कशा येतात ते. जास्त गोड पण नाही ना, अशी गोडच पण नाही म्हणजे मला स्पायसी नाही पण थोडं स्पायसी आहे. आता कोणाला लागलं तर त्यांनी दही घेऊ शकतो. स्पायसी लागलं तर दही घेऊ शकतो. नक्कीच. करेक्ट ना. मस्त आहे. ओके तू ट्राय कर. ओके एक मिनिट चालू आहे. सो आता आपण मिसळ जर बघितलं ना, मिसळ तर बघायला त्यामध्ये अशी मटकीची भाजी आहे, फरसाण आहे, चिवडा असतो ना, चिवडा आहे. काही ठिकाणी शेव असतं, वेगळे शेव असतात, काही ठिकाणी मका चिवडा असतो. ते प्रॉपर फरसाण दिलेलं आहे इकडे. आणि सगळं टेक्स्चर पण बघाल ना तर आपल्याला कळतं की एकदम म्हणजे प्रॉपर मिसळ झणझणीत असणारी. अजून पण स्पायसी असू शकते. ते म्हणालेले की अजून स्पायसी होऊ शकते पण ही मीडियम दिली त्यांनी. आपण मीडियम मागितली. सो मी पण आता एक जस्ट एकजीव करून स्वतः जरा टेस्ट करून बघतो. नुसती मिसळ खाऊन बघतो जेणेकरून अंदाज. वाफा बघा ना त्यातल्या गरम वाफा येतात मस्त जस्ट त्यांनी बनवून दिले जस्ट. पण तरी पण बरोबर आले तरी मस्त एकदम टेक्स्चर आलं तरीचा. बरोबर सुंदर आहे. म्हणजे प्रॉपर एक्सपेक्ट करतो ना मिसळ अशी असावी तशी ही मिसळ आहे. आणि आपण एक्सपेक्ट करतो ना की अशी मिसळ पाहिजे तशी नाही. म्हणजे इथे किक लागते, इथे किक लागली म्हणजे समजा की मिसळ परफेक्ट आहे. तर आता आपण एक काम करूया, जस्ट पापड खाऊन बघू. हा घातला असतो तांदळाच्या ना. प्लेन दही आहे ते ॲक्च्युली मिसळमध्ये टाकून काही जण खातात ना असं मिक्स करून. आणि गुलाबजाम तर काय सांगायची गरज नाही आहे. सो आता आपण नेहमीप्रमाणे आपला विषय करूया आपला. आणि तुम्हाला तरी याच्यातनं मिळते, तरी याच्यातनं देतात आणि याच्यातनं फरसाण देतात आणि भाजी बटाट्याची यामध्येच मिक्स करायचं आपण. आता काय वेगळं काय करायचं गरज नाही आहे. ओके. आणि बघा पाव बघा फुल लाल लाल झालेला आहे. म्हणजे तुम्हाला दिसतोय तेवढा तिखट नाही आहे, एवढं फॉर शुअर आहे. एवढं तिखट नाही आहे, फॉर शुअर आहे. दिसतंय तेवढा. लालबागला माझघरच्या बाजूलाच आहे, गणेश गल्लीच्या लाईनमध्ये. ओके. तर तुम्ही तिकडे येऊ शकता. मस्त आहे, मला आवडलं. ॲम्बियन्स पण तुम्ही बघू शकता आजूबाजूला मस्त केलेलं आहे डिझाईन वगैरे. ओके. आणि झाडं नकली आहेत पण हे मला वाटतं त्यांनी तिकडे पण ठेवलेलं
आय लव्ह मिसळ तसं पण होतं. तर जुना ब्लॉग केला ना आपण होय. त्यामध्ये पण होता. तेव्हा आम्ही नवीन होतो ब्लॉगर. आता पण नवीनच होतो आम्ही, पण एक तेव्हा एकदम फ्रेश होतो म्हणून. चला खाऊ घेऊ. झाड ठीक आहे एकदम, असं पण एकदम हे आहे म्हणजे प्रॉपर आहे, खाऊ शकतो, चांगलं आहे. आणि पाक पण तिने दिलं ना, साखरेचा पाक बऱ्यापैकी चांगला भरभरून दिलेला, असं नाही की म्हणजे एकदमच दिलं आहे ना वापरतं. किंवा स्वतः आपण चहा मागवले, चहा आली आहे. एकच चहा मागवली आहे कारण का ती ऋतुजाने ताक प्यायला ना. हो मस्त ग्लास भरून चहा मस्त आला आहे पितळाच्या भांड्यात ना. ओके, स्वतः चहा पिऊन आपण चांगली टेस्ट करून. असतो का? सांग सांग चहा सांग. चहा पण गरम आहे. मसाला चहा. म्हणजे थोडासा गोडच असतो ना, येवल्याच्या वगैरे अमृतुल्य तसा आहे. तसं आहे. तसं आहे. आपण जो तुम्ही एक्सपेक्ट करता की असं झणझणीत आल्याचा किंवा असा आपण घरी बनवतो. मसाला चहा. चांगला आहे, मसाला आहे चांगला आहे. चहा चांगला आहे, म्हणजे वाईट नाही बोलत आहे मी. चहा आहे चांगला, फक्त एवढं पण नाही की तो त्या टाईप लागतो. हां, त्या टाईप लागतो मला तरी ॲटलिस्ट. तसंच आहे, पण चांगला आहे, पिऊ शकतो. माझं एकदम रिफ्रेशमेंट वाढेल. आता तुम्हाला आता रिग्रेट नाही होणार चहा प्यायला. ते पण चांगला चहा. हां, फक्त मला असं मी एक्सपेक्ट करत होतो की एकदम फक्कड आपल्या घराला आल्याचा असं ना तसा. ठीक आहे, चहा प्यायला या. तो आपण इथं आता लालबागला आहोत ना, तर हे इथेच आहे बाजूला माझघर आहे ना, त्यांच्याच बाजूला हे आय लव्ह मिसळ आहे. बघा बाजूला इथे माझघर आहे. आपण माझघरचा पण मागे ब्लॉग केलेला. तो इथे माझघर आहे, तिथे एक त्यांचं माझघर आहे. ओके, 2 माझघर आहे, तिथे एक, हे एक, आणि इथे त्यांचं ते आय लव्ह मिसळ माझघरचंच आहे. ओके, इथे गणेश गल्ली आहे, सगळ्यांना माहिती असेल. इथे मागे या साईडला गणेश गल्ली आहे तिथे. तो आता आपण निघूया. मस्त होतं.